नमस्कार मित्रमैत्रिणींनो. एक प्रश्न विचारू. जर मी तुम्हाला आता 10 लाख रुपये दिले तर तुम्ही आनंदी व्हाल का? नक्कीच व्हाल. पण जर मी असं म्हटलं की हे 10 लाख रुपये घेण्यासाठी उद्या सकाळी उठायचंच नाही, तर तुम्ही एक क्षणही विचार करणार नाही. कारण पैशापेक्षा मौल्यवान जर काही असेल तर तो आहे आजचा दिवस. पण किती विचित्र आहे ना, ज्या दिवसासाठी आपण करोडो रुपयेही सोडायला तयार नसतो, तोच दिवस आपण चिंतेमध्ये वाया घालवतो. भूतकाळाच्या पश्चातापात, भविष्याच्या भीतीत आणि लोक काय म्हणतील या एका प्रश्नात आपण जगणंच विसरून जातो. मित्रांनो, मैत्रिणींनो, जन्माला येताना आपल्यासोबत चिंता आली नव्हती ना, मग आयुष्याच्या प्रवासात आपण तिला इतकं जवळचं का करून घेतलं? आज मी तुम्हाला अशा पुस्तकाची सफर घडवणार आहे ना, ज्याने लाखो लोकांना फक्त यश नाही तर मनशांती मिळायला मदत केली आहे. स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग, डेल कार्नेगी. आजचा हा व्हिडिओ फक्त पुस्तकाचा सारांश नाही बरं का, तर कदाचित तुमच्या आयुष्यातील चिंतेचा शेवट आणि नव्या आयुष्याची सुरुवात ठरू शकतो. चला सुरुवात करूया. एका माणसाची गोष्ट सांगणार आहे मी. कल्पना करा, सकाळचे 7 वाजले आहेत. अलार्म वाजतो, तो उठतो, घाईघाईने तयार होतो, ऑफिसला जातो, दिवसभर काम करतो, घरी परततो, मोबाईल स्क्रोल करतो, जेवतो आणि पुन्हा झोपतो. पुढच्या दिवशी पुन्हा तेच, आणखी एक दिवस पुन्हा तेच, आणखी एक वर्ष पुन्हा तेच. बाहेरून पाहिलं तर त्याच्याकडे सगळं आहे, नोकरी आहे, घर आहे, कुटुंब आहे, पण आतून तो रोज तुटत चालला आहे. कारण काय असेल? त्याच्या मनात एकच गोष्ट सतत चालू आहे, उद्या काय होईल? आणि मित्रांनो, ही फक्त त्या एका माणसाची गोष्ट नाही बरं का. आज आपल्या प्रत्येकाची गोष्ट तीच आहे. आपण जगण्यापेक्षा चिंता करण्यात जास्तच वेळ घालवतो नाही का? याच कारणामुळे डेल कार्नेगी म्हणतात, चिंता म्हणजे खुर्चीवर बसून हलत राहणाऱ्या झुल्यासारखी आहे. ती तुम्हाला व्यस्त ठेवते पण कुठेही पोहोचवत नाही. चिंता खरंच समस्या सोडवते का? प्रश्न पडतो ना तुम्हाला कधी कधी. तर ऐका, एक क्षण स्वतःला विचारा, आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीची सर्वात जास्त चिंता केली त्या सगळ्या खरंच घडल्या का? बहुतेक वेळा उत्तर असेल नाही. मग आपण इतका वेळ कोणत्या गोष्टीवर खर्च केला? अशा भीतीवर जी अजून अस्तित्वातच नाही. लेखक सांगतात, चिंता म्हणजे व्याज आहे अशा कर्जाचं जे कदाचित तुम्हाला कधी घ्यावंच लागणार नाही. आपण उद्याच्या दुःखाचं व्याज आजच भरायला सुरुवात करतो आणि त्यात आजचा आनंद हरवून बसतो. आता मी तुम्हाला पुस्तकातील सर्वात मोठा धडा सांगणार आहे. डेल कार्नेगी एक साधा पण आयुष्य बदलणारा नियम सांगतात. एका दिवसात जगा. काल संपला, उद्या अजून आलेला नाही. मग आजचा दिवस सोडून आपल्याकडे खरंच आहे तरी काय? कल्पना करा, तुमच्या हातात वाळू आहे. ती घट्ट पकडली तर ती निसटते, हलकी धरली तर ती टिकते. आयुष्यही असंच आहे. जितका आपण प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो ना, तितकीच मनाची शांतता हातातून निसटते. पुस्तकातील सर्वात शक्तिशाली धडा मी तुम्हाला आता सांगणार आहे. डेल कार्नेगी या पुस्तकात एक असा नियम सांगतात ना, जो तुमच्या मनावरचं अर्ध्याहून अधिक ओझं एका क्षणात हलकं करू शकतो. ते म्हणतात, ज्यांची तुम्हाला सर्वात जास्त भीती वाटते, सर्वप्रथम ते स्वीकारा. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण एक उदाहरण बघूया. समजा तुम्हाला वाटतं की तुमची नोकरी जाऊ शकते. दिवसभर तुम्ही याच विचारात राहता. कामात लक्ष लागत नाही, रात्री झोप येत नाही, घरी हसताही येत नाही. पण एक दिवस तुम्ही स्वतःला विचारता, ठीक आहे, समजा नोकरी गेलीच तर? मग काय, दुसरी नोकरी शोधेन. काही दिवस कठीण जाईल, पण आयुष्य तर थांबणार नाही ना. आणि ज्या क्षणी तुम्ही सर्वात वाईट परिस्थिती स्वीकारता त्या क्षणी भीतीची ताकद कमी होऊ लागते. कारण भीती अंधारात वाढवते, पण सत्याचा प्रकाश पडला की ती हळूहळू नाहीशी होते. आपण जगत नाहीत तर फक्त उद्याची वाट पाहत असतो. एकदा स्वतःला विचारा, तुम्ही शेवटचं मनापासून कधी हसलात? शेवटचा सूर्यास्त कधी शांतपणे पाहिलात? आईवडिलांशी मोबाईल बाजूला ठेवून कधी बोललात? आपण म्हणतो, मी काम पूर्ण झालं की आनंद होईल, पैसा आला की जगायला सुरुवात करेन, मोठं घर घेतलं की शांत बसेन. पण एक ध्येय पूर्ण होतं
तर लगेच दुसरी चिंता तयार असते. अशा प्रकारे आपण सर्व आयुष्य उद्या जगण्यात घालवतो आणि आज कधीच जगत नाही. डेल कार्नेगी म्हणतात, आनंद हा उद्या मिळणारा पुरस्कार नाही, तो आज जगण्याची पद्धत आहे. ती आजच जगून घ्या. आता मी तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहे जे तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतात. विलिस एच कॅरियर, चिंतेचा शेवट एका निर्णयाने. एक तरुण अभियंत्यावर मोठी जबाबदारी आली होती. त्याच्या कामात चूक झाली तर करिअर संपेल अशी त्याला भीती वाटत होती. तो दिवस रात्र चिंतेत जगत होता. एके दिवशी त्याने स्वतःला विचारलं, सर्वात वाईट काय होऊ शकतं? उत्तर मिळालं, नोकरी जाईल. त्याने ते मनापासून स्वीकारलं आणि मग शांत डोक्याने उपाय शोधायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे समस्या तर सुटलीच, पण त्याला एक मोठा धडा मिळाला. जोपर्यंत आपण भीतीपासून पळतो ना, तोपर्यंत ती आपला पाठलाग करते. पण ज्या क्षणी आपण तिचा स्वीकार करतो त्या क्षणी ती कमकुवत होते. आता दुसरी गोष्ट सर विल्यम ऑस्लर यांची आहे. एका दिवसात जगा असं ते म्हणतात. जगप्रसिद्ध डॉक्टर सर विल्यम ऑस्लर तरुणपणी खूप चिंतेत असायचे बरं का. भविष्यात काय होईल, करिअर कसं होईल याच विचाराने ते त्रस्त होते. एक दिवस त्यांनी एक वाक्य वाचलं, फक्त आजचा दिवस जगा. काल गेला, उद्या अजून आलेला नाही. तुमच्याकडे फक्त आज आहे. याच एका विचाराने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. आणि तिसरी गोष्ट आहे डेल कार्नेगीची. स्वतःचा अनुभव त्यांनी या पुस्तकात सांगितलेला आहे. डेल कार्नेगी मान्य करतात की तेही एक काळ चिंतेत जगत होते. त्यांना वाटायचं, लोक काय म्हणतील, मी यशस्वी होईल का, माझं भविष्य काय. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली, चिंता करून त्यांनी एकही समस्या सोडवली नव्हती. समस्या सुटल्या त्या फक्त कृतीमुळे. म्हणून ते म्हणतात, व्यस्त रहा, कृती करा, आणि कारण रिकामं मन हे चिंतेचं घर असतं. मित्रांनो, या पुस्तकाने मला एक गोष्ट तर शिकवली, जीवनात समस्या तर संपणार नाहीत, पण त्यांची चिंता करत बसलात तर जगणंच संपून जाईल. आजपासून भूतकाळाला निरोप द्या, भविष्यावर विश्वास ठेवा आणि स्वतःला रोज एक प्रश्न विचारा, आजचा दिवस मी चिंता करण्यात घालवणार की मनापासून जगणार. कारण आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका मृत्यू नाही बरं का, तर जिवंत असूनही कधीच मनापासून न जगणं आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या चिंतेशी लढत आहे, आणि कमेंटमध्ये एकच शब्द लिहा, आजपासून मी जगणार. धन्यवाद.